नमस्कार. मी अनोराची अपर्णा कुलकर्णी आणि आज एक नवीन आणि सुंदर साड्यांचा विषय घेऊन तुमच्या पुढे आलेली आहे. साड्या आहेत चंदेरी. चंदेरी म्हटलं की एलिगन्स आणि चंदेरी म्हटलं की सुंदरता, चंदेरी म्हटलं की क्लासिक, चंदेरी म्हटलं की राजघराणं हे सगळं आपल्याला आठवतं. पण आपल्याला सगळ्यांना बऱ्याच जणांना हे माहिती नाही की चंदेरी हे एक मध्य प्रदेशातलं छोटंसं गाव आहे. जसं महेश्वर आहे तसं चंदेरी पण एक गाव आहे आणि तिथे राजे रजवाड्यांच्या काळापासून फार पूर्वीपासून साड्या तयार करण्याची कला तिथल्या लोकांना होती. त्यांचा उदरनिर्वाहाचा तो भाग होता आणि पूर्वी राजे रजवाडे तिथून राजांच्या घराण्यातले लोक, बायका, स्त्रिया त्यांच्याकडून साड्या विणून घ्यायच्या. तर इथे आता 1,000 रुपयांपासून ते 10 लाखांपर्यंतच्या साड्या तयार होतात. आणि चंदेरी म्हटलं की आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती नसते. काही गैरसमज असतात, काही समज असतात. तर ते सगळे दूर करण्यासाठी आज मी आलेली आहे. चंदेरी म्हटलं की आपल्याला एक फील माहिती असतो की चंदेरी अशी थोडीशी ट्रान्सपरंट असते, थोडीशी स्टिफ असते. त्याला कारण असं आहे, ती स्टिफ असण्यामागे थोडीशी स्टिफ असते. ती खूप जास्त स्टिफ नसते, पण ती एक ट्रान्सपरन्सी त्याला असते आणि त्या ट्रान्सपरन्सीमुळेच ती साडी अतिशय एलिगंट दिसते, काहीतरी हटके दिसते, वेगळे दिसते. त्याला कारण असं आहे की त्याच्यामध्ये एक धागा कतांचा असतो आणि एक धागा कॉटनचा असतो, सिल्कचा असतो. तर त्याच्यामुळे काय होतं की ती कतांमुळे ती ट्रान्सपरन्सी त्या साडीला आलेली असते. आता बऱ्याचदा प्राईस व्हेरिएशन पण दिसतं. त्याला कारण असं आहे की जर पट्टू सिल्क सिल्क त्याच्यामध्ये काय वापरलं गेलेलं आहे ह्याच्यावरती त्या साड्यांची किंमत ठरते. फक्त एवढंच नाही, बुट्टी कुठली आहे, बुट्टीमध्ये मीनाकारी आहे का, मीनाकारी असेल तर अजून त्याची किंमत वाढते. कारण ह्या सगळ्या हँडलूम साड्या आहेत आणि हँडलूम साडी, एखादी साडी तयार करायची म्हटलं की त्याला खूप वेळ लागतो. ह्या कलाकारांची, कलाकारच म्हटलं पाहिजे त्यांना, कारण इतक्या सुंदर अप्रतिम साड्या त्या तयार करतात, ते करत असतात. तर त्याला जी मेहनत लागते त्याची, तर त्याच्यामुळे त्याची ती किंमत वाढत जाते. छोटी बॉर्डर असेल तर किंमत कमी असते, मोठी बॉर्डर असेल, मीनाकारी जास्त असेल तर त्याची किंमत जास्त असते. कधी-कधी असं असतं की एकच डिझाईन वेगवेगळ्या प्रकारात पण केलं जातं आणि मग असं म्हटलं जातं की ह्यांच्याकडे तर ही एवढ्याला आहे, मग ही एवढी तुमच्याकडे अशी कशी? तर त्याला पण कारण असं आहे की जर त्याच्यामध्ये पट्टू सिल्क असेल तर त्याची किंमत जास्त त्या साड्यांची असते. आता ह्या साड्यांची काळजी कशी घ्यावी हे पण मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी तुम्हाला साड्या दाखवता दाखवता हे मी तुम्हाला सांगते की ह्या साड्यांची काळजी कशी घ्यावी. आता हे पहा, ही साडी तुम्हाला बघा तुम्ही, अतिशय अप्रतिम अशा ह्या साड्या आहेत. रेनड्रॉप डिझाईन म्हणता येईल ह्याला. आणि हे ह्याचे काठ आहेत कॉन्ट्रास्ट. पीच कलर आहे, जसा माझ्या अंगावर आहे तसाच. अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि ह्या साड्या खूपच घातल्यानंतर खानदानी दिसतात, एलिगंट दिसतात. जास्त एक थोडासा स्टिफनेस जरी असला तरी न नेसता येण्यासारख्या स्टिफ ह्या साड्याने घडीवरून तुमच्या लक्षात येईल. आता ही जी घडी आहे ना, ह्या बरेचदा असं म्हणतात की चंदेरी चिरली जाते, तर त्याला कारण असं आहे की त्या साड्यांवरती ना वजन ठेवायचं नाही. जर तुम्ही एकावर एक एकावर एक घडी जर घालत गेलात आणि त्याच्यावरती अनेक साड्या ठेवल्यात तर त्याला 100% चिरणार, कारण तो स्टिफनेसमुळे घडीवरती चिरण्याची शक्यता असते. पण मग काय करायचं, तर हे जसे बॉक्स आहेत ना, ह्या बॉक्समध्येच ही साडी ठेवायची. काय सुंदर कलर आहे बघा, पैठणी काठ आहेत त्याला असे. आणि ही मीनाकारी मी जे म्हटलं ना, ते ह्या जरीच्या ह्याच्यामध्ये हे राणी कलरचं वर्क, ह्याला मीनाकारी असं म्हणतात. तर हे पूर्ण ओव्हरऑल साडीवरती हे असं आहे. ही अशी साडी आहे, थोडीशी ग्रीनिश इंग्लिश कलर आहे, अतिशय सुंदर कलर आहे. तर ही एक साडी आहे. तर मी जसं म्हटलं की तुम्ही वजन ठेवायचं नाही त्याच्यावरती. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, चंदेरी साड्यांना कधीही ड्राय क्लीन करायचं नाही. आपल्याला असं वाटतं की साड्या, हेवी साड्या आहेत, मग त्यांना ड्राय क्लीन केलं पाहिजे. तर चंदेरी साड्यांना अजिबात ड्राय क्लीन करायचं नाही. चंदेरी साड्या ह्या घरच्या घरी शॅम्पू वॉश करायच्या. खरं तर आपण ह्या साड्या धुतो कधी, किती कमी वेळा नेसतो. हे पहा काय सुंदर कलर आहे, अगदी आपण म्हणतो ना जुन्या काळातला खानदानी कलर, तशी ही साडी आहे. अप्रतिम असा कलर आहे. आणि ह्या साड्यांना शॅम्पू वॉश करायचं
आणि एकेरी वाळत घालायची आणि पुन्हा ती तशीच आपली साधी बटर पेपर टाकून इस्त्री करून घ्यायची. एवढाच ह्याचा मेंटेनन्स, उलट कमी मेंटेनन्स आहे मी तर असं म्हणेन. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तुम्ही 6 महिन्यातून एकदा तरी पूर्ण घडी उघडायची आणि ती थोडंसं आपण म्हणतो ना, आपण हेवी साड्यांना तसंही ऊन जरी नाही दाखवलं तरी मोकळ्या हवेमध्ये थोडंसं ठेवतो, तसं ह्या साड्यांचं आहे. एवढीच फक्त काळजी घ्यायची. पण काय दिसतात बघा, पैसे वसूल म्हणतात तसं आहे. पहा काय सुंदर कलर आहे. मोरपिशी आणि हिरव्या कलरचं मिक्सचर आहे आणि हे त्याचे लाल रंगाचे काठ आहेत. अतिशय अप्रतिम असा कलर आहे. आणि हे चंदेरी गाव जे आहे ते मी सांगितलं तसं मध्य प्रदेशात असल्यामुळे इथल्या लूम ओनरशी बघा काय सुंदर दिसतंय. मी डायरेक्ट कनेक्टेड असल्यामुळे मी त्यांच्याकडून ह्या साड्या मागवू शकते. मध्यंतरी माझ्या बहिणीने मला सांगितलं की मला श्रीदेवीने इंग्लिशमध्ये जशी साडी नेसली आहे तशीच सेम लाल रंगाची साडी हवी आहे आणि मी तशीच तिला दिली. त्याचा आनंद मला जास्त आहे की ती सेम तशीच साडी आहे. मी त्याचा फोटो पण टाकलेला आहे. तर तुम्हाला जर अशा सुंदर सुंदर चंदेरी साड्या हव्या असतील तर मला 7875593703 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. या सगळ्या साड्यांची रेंज जी आहे ती 10पासून पुढे आहे. तर किंमतीसाठी सुद्धा तुम्ही मला फोन करायचा आहे, मेसेज करायचा आहे आणि साडी लवकरात लवकर ऑर्डर करा. कारण ह्या साड्यांचं अजून एक सांगायचं म्हणजे की एकदा ती साडी त्यांच्या मशीनवर ते हातमागावर चढली तर एका प्रकारच्या ते 8 साड्या तरी कमीत कमी केल्या जातात आणि त्याच्यामुळे तुम्ही जर म्हटलं की हे अशा डिझाईनमधलं सेम तसंच मला द्या तर त्यांच्या त्या 8 साड्या होईपर्यंत तुम्हाला ते शक्य नसतं. तर त्याच्यामुळे जे माझ्याकडे अवेलेबल असेल ते मी नक्की तुम्हाला देण्याचा तुम्ही जे मागाल ते देण्याचा माझा प्रयत्न असेल. तर पुन्हा भेटू अशाच सुंदर साड्यांसह आणि छान माहितीसह. धन्यवाद.